काय शिकता? भीमा आणि कृष्णा दोन्ही काय शिकता? भीमा आणि कृष्णा दोन्ही शिकायचे आहेत. ठीक आहे, पाहिला पहिल्यांदा कृष्णा शिकू, नंतर भीमा शिकू. कृष्णा आणि नंतर भीमा. ठीक आहे, पाहिजा बरोबर. जवळपास सारखेच येतात आणि भीमा या कारणाने पहिल्यांदा शिकावं नाही लागत, कारण भीमा ही काय? कृष्णेची उपनदी. भीमा ही काय? कृष्णेची उपनदी. भीमा जरी महाराष्ट्रात कृष्णेपेक्षा जास्त प्रवास करत असेल, महाराष्ट्रात जरी भीमाची लांबी कृष्णा नदीपेक्षा जास्त असेल, तरी पूर्ण भारताचा जर आपण विचार केला तर कृष्णा नदी भीमा नदीपेक्षा लांब आहे. कृष्णा नदी भीमा नदीपेक्षा काय आहे? लांब. आणि भीमा नदी ही कुरगुडी कर्नाटक, कोणतं ठिकाण? कुरगुडी कर्नाटक येथे जाऊन कृष्णेला मिळते, म्हणून भीमा नदी ही कृष्णेची उपनदी समजली. कृष्णा नदी जवळपास महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यामधून वाहते. किती जिल्ह्यामधून? 3 जिल्ह्यामधून. आणि जे भीमा नदी आहे ती भीमा नदी महाराष्ट्रातल्या फक्त 2 जिल्ह्यामधून वाहते. महाराष्ट्रात जरी भीमेची लांबी कृष्णा नदीपेक्षा जास्त असली तरी पूर्ण भारतातली नाही, हे लक्षात ठेवायचं, बिकॉज ती पुढे जाऊन कर्नाटकमध्ये कृष्णेलाच मिळते. म्हणून असं समजलं जाते की भीमा ही कृष्णेची उपनदी. ओके, पहिले आपण कृष्णा शिकू, नंतर मग भीमेकडे जाऊ. दोनच्या दोन्ही आपण शिकण्याचे प्रयत्न करू. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता कृष्णा नदी आपण पाहिला होता, सिक्वेन्स पूर्ण सिक्वेन्स पाहिला होता की पर्वतरांगा नद्या कशा प्रकारे डिवाइड झालेल्या आहेत, कशा प्रकारे सिक्वेन्सने मांडलेले आहेत, किंवा ते कशा प्रकारे त्यांची रचना आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं होतं. म्हणजे पहिल्यांदा जर आपण विचार केला तर पहिल्यांदा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमा कोणची नदी निश्चित करते? महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा कोणची नदी निश्चित करते? ऑलमोस्ट विचार जर केला तर तापी. कुठली नदी? जे पश्चिम वाहिनी नदी आहे ती. आणि त्याच्यावरती जर म्हटलं तर नर्मदा नदी. कुठली नदी? नर्मदा नदी. त्याच्यावरती कोणती पर्वतरांग? विंध्य पर्वतरांग. बरोबर आहे. विंध्य पर्वतरांग नंतर नर्मदा नदी नंतर सातपुडा नंतर तापी. बरोबर आहे की नाही? तापी नंतर सातमाळा नंतर गोदावरी नंतर महादेव डोंगररांग. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर कृष्णा नदी. त्याच्यानंतर कर्नाटक लागते तिकडे. पाहिजा बरोबर. पाहिलं होतं आपण विन साता सागो हबी मग. बरोबर आहे की नाही? विंध्य, नर्मदा, सातपुडा, तापी, सातमाळा, गोदावरी, हरिश्चंद्र बालाघाट, भीमा, महादेव डोंगररांग, कृष्णा. बरोबर आहे की नाही? हा सिक्वेन्स पूर्ण पाहिला होता. बरोबर आहे, लक्षात ठेवा पद्धतशीर. ठीक आहे, आता आपण शिकत असताना पहिल्यांदा कोणती नदी? कृष्णा नदी. ठीक आहे, आपण याच्या अगोदर काय कोणती नदी पाहिली? गोदावरी पाहिली. आता कुठली पाहिजे? कृष्णा नदी पाहिजे. ठीक आहे, तर पाहिजे कृष्णा नदी कुठून उगम पावते? उगम पाहिला आपण कृष्णा नदीचा. पाहिजे रे भाऊ, कुठून उगम पावते? साताऱ्यामध्ये ठिकाण. महाबळेश्वर कुठे आहे? कुठे आहे? वाई सातारा. कुठे आहे? वाई. आणि त्यामधलं ठिकाण जर म्हटलं तर महाबळेश्वर येथे वाई तालुक्यात, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम. ही जवळपास आता आपण पाहिलं की येथपर्यंत महाराष्ट्र आहे, इथून पुढे समुद्र किनारा, नंतर मग कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. अरबी समुद्रापासून जवळपास ही जी आहे नदी, ही जवळपास 65 किलोमीटर अंतरावर उगम पावते. भाऊ किती किलोमीटर अंतरावर? 65 किलोमीटर अंतरावर उगम पावते ही नदी. कृष्णा नदी अरबी समुद्रापासून किती अंतरावर उगम पावते? 65 किलोमीटर. जे याच्या अगोदर नदी पाहिली, गोदावरी पाहिली, ती किती किलोमीटर अंतरावर उगम पावते? 80 किलोमीटर. किती किलोमीटर? 80 किलोमीटर. गोदावरी नदी अरबी समुद्रापासून किती अंतरावर उगम पावते? 80 किलोमीटर. तशीच कृष्णा नदी अरबी समुद्रापासून किंवा समुद्र किनाऱ्यापासून किती अंतरावर उगम पावते? 65 किलोमीटर अंतरावर उगम पावते. पाहिजे 65 किलोमीटर अंतरावर महाबळेश्वर येथे उगम पावते. महाबळेश्वर मध्ये उगम पावल्यानंतर सातारा जिल्ह्यातून प्रवास करत असताना पुढे मग सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. कुठे? सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. सांगली जिल्ह्यातून प्रवास करत येऊन नंतर मग
कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करते. कुठे प्रवेश करते? कोल्हापूर. आणि कोल्हापूर मधून पुढे कर्नाटक मध्ये प्रवेश करते. पाहिजे म्हणजे महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यांमधून कृष्णा नदी वाहते. सातारा, सांगली, कोल्हापूर 3 जिल्हे आहेत. 3 जिल्ह्याच्या क्षेत्रातून कृष्णा नदीचा प्रवाह वाहत जाते. पुढे कर्नाटक मध्ये प्रवेश करते. कर्नाटकातून पुढे मग आंध्र प्रदेश मध्ये प्रवेश करते. आंध्र प्रदेश मधून पुढे मग मच्छलीपट्टणम या ठिकाणी, कोणतं ठिकाण? मच्छलीपट्टणम या ठिकाणी कोणत्या समुद्राला जाऊन भेटेल? बंगालच्या उपसागराला. कोणत्या समुद्राले? बंगालच्या उपसागराला जाऊन ते भेटते. पाहिजे आता इथून पाहत असताना आपल्याला असं वाटेल की या नदीचा जो प्रवाह आहे कोणत्या दिशेने चाललाय? दक्षिणेकडे चालला. खालची साईड दक्षिणेकडे चालला असं वाटणार आहे. परंतु कर्नाटक मध्ये किंवा मग कोल्हापूरच्या बाहेर निघाल्यानंतर नदी अशा प्रकारे नदी कोणत्या दिशेला वाहू लागते? पश्चिमेकडे, पूर्वेकडे. म्हणून कृष्णा नदीला पूर्ववाहिनी नदी असं म्हटलं जाते. दक्षिण वाहिनी नदी नाही. ती इकडे जाऊन आंध्र प्रदेशात प्रवेश करते. आंध्र प्रदेशातून पुढे जाऊन त्रिभुज प्रदेश निर्माण करते. कारण मी तुम्हाला कालच सांगितले जेवढ्या काही पूर्ववाहिनी नद्या असतील, जेवढ्याही बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या असतील, त्या सर्वच्या सर्व नद्या त्रिभुज प्रदेश निर्माण करतात. कारण काय? तर त्यांचा असलेला मंद उतार लक्षात ठेवला. ठीक आहे. त्रिभुज प्रदेश निर्माण करतात. तर कृष्णा नदी ही पुढे जाऊन त्रिभुज प्रदेश निर्माण करते आणि मच्छलीपट्टणम इथे बंगालच्या उपसागरात जाऊन. ठीक आहे. अशा प्रकारे या कृष्णा नदीचा प्रवास आहे. आता हा जो प्रवास आहे महाराष्ट्रातल्या 3 जिल्ह्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर हा एकूण किती प्रवास असावा? 282 किलोमीटर. किती किलोमीटर? 282 किलोमीटर. पाहिजे महाराष्ट्र एकूण प्रवास आहे 282 किलोमीटर. बरोबर आहे. महाराष्ट्रातल्या 3 राज्यातून सातारा, सांगली, कोल्हापूर मध्ये वाहत असताना ती एकूण तिची प्रवाह जर विचारात घेतला, एकूण तिची लांबी जर विचारात घेतली तर किती आहे? 282 किलोमीटर. आता याच्यानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या बाहेर निघूनही ती कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये वाहते. म्हणजे तिथलीही काहीतरी लांबी असेल. मग इथली लांबी, महाराष्ट्राची लांबी, कर्नाटक मधली लांबी, आंध्र प्रदेश मधली लांबी, समुद्र किनाऱ्यावर मुखापर्यंत जायपर्यंतची लांबी एकत्रित जर विचारात घेतली तर भारतात किती लांबी होईल? 1400 किलोमीटर. पाहिजे भारत किती? 1400 किलोमीटर लांबी आहे. पूर्ण भारतात कृष्णा नदीची लांबी आहे 1400 किलोमीटर. आणि महाराष्ट्रात म्हटलं तर 282 किलोमीटर आहे. किती? 282. ठीक आहे. समजू राहिलं? पाहिजे. आता ही नदी वाहत असताना महाराष्ट्रात असं आपल्याला वाटेल की महाराष्ट्रात ती दक्षिणेकडे वाहत आहे, परंतु पुढे जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर निघेल, जेव्हा ते कर्नाटक मध्ये प्रवेश करेल, कर्नाटक पासून पुढे मग ती पूर्ववाहिनी नदी असते किंवा पूर्वेकडे वाहत जाते किंवा आग्नेयेकडे वाहत जाते. लक्षात असतील. आता इकडे का? कारण की या साईडला पूर्ण कोणती रांग आहे? सह्याद्री आहे. काय आहे? सह्याद्री आहे. म्हणजेच पश्चिम घाट. काय या इकडल्या नद्या परत इकडे येत नाही. जर ते इकडे येऊन भेटत असतील, एखादी नदी असेलही की जे अशा प्रकारची नदी आहे जे या सह्याद्रीच्या किंवा पश्चिम घाटाच्या पूर्वेकडे उगम पावलेली आहे, परंतु तरी ते अरबी समुद्राला जाऊन जर भेटत असेल तर मग लक्षात ठेवायचं तिनं कोणत्या तरी खिंड निर्माण केलेली आहे. ते कोणत्या तरी खिंडीतून जाऊन मग पुढे अरबी समुद्राला जाऊन. पण अशा प्रकारचा आपल्या अभ्यासात नाही. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की या सर्वच्या सर्व नद्या पूर्वेकडे उगम पावणाऱ्या नद्या सह्याद्रीमध्ये किंवा पश्चिम घाटात पूर्वेकडे उगम पावणाऱ्या नद्या सर्वच्या सर्व पूर्ववाहिनी नद्या आहेत. त्यातली दुसरी नदी जी आपण पाहत आहोत. ठीक आहे. लक्षात ठेवा. किती राज्यातून? 3 राज्यातून. सातारा, सांगली, कोल्हापूर. ओके. अशा 3 राज्यामधून, 3 जिल्ह्यामधून ही नदी वाहते. आणि भारतातल्या किती राज्यामधून म्हटलं तर 3च राज्य. महाराष्ट्रातले 3च जिल्हे आणि भारतातले 3च राज्य. महाराष्ट्रात एकूण किती लांबी? 282 किलोमीटर आणि भारतात एकूण लांबी 1400 किलोमीटर आहे. मित्र पाहिलं पद्धतशीर लक्षात ठेवा. ठीक आहे. आता कृष्णा नदी जेव्हा जेथे उगम पावते या ठिकाणी कृष्णाच उगम पावत नाही, तर हिच्या बरोबर आणखी 4 नद्या उगम पावतात. म्हणजे एकूण महाबळेश्वरला, वाई येथे महाबळेश्वरला एकूण 5 नद्या उगम पावतात एकाच ठिकाणी. किती नद्या? 5. कुठल्या? पायजा, कृष्णा, कोयना, वारणा, पायजा,
हा, वारणा वेण्णा करू नका, वेण्णा आहे आणि एक आहे सावित्री, एक आहे गायत्री. हो, कुठून थांबू राहिले तुम्ही? कोणत्या पुस्तकात आहे? हा, हे आहे ना, हेच आहे, त्याही पुस्तकात हेच आहे, टेन्शनच नका घेऊ तुम्ही. त्याही पुस्तकात हेच. अशा 5 नद्या एकाच ठिकाणी उगम पावतात. कुठं? महाबळेश्वर, सातारा. 5च्या 5ही नद्या, कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री. या 5ही नद्या कुठे उगम पावतात? महाबळेश्वर, सातारा. पाहिजे जरा बरोबर. ठीक आहे. याच्यापैकी पहिली नदी पाहिजे. आता ह्या जे नद्या या सर्वच्या सर्व पुढे जाऊन नंतर मग कृष्णाला भेटतात. येथून जरी त्यांचे प्रवाह वेगवेगळे होत असतील तरी पुढे जाऊन कुठे भेटतात? कृष्णेला भेटतात. म्हणून ते सर्वच्या सर्व कशाच्या उपनद्या आहेत? कृष्णेच्या उपनद्या आहेत. आता येथून निघाल्यानंतर पहिल्यांदा निघाल्यानंतर वेण्णा नदी. कुठली नदी? वेण्णा. वेण्णा नदी साताऱ्यामध्येच. कुठे? साताऱ्यामध्येच. वेण्णा नदी साताऱ्यामध्येच. येथे जाऊन माहुली. कोणतं ठिकाण आहे? माहुली. आपली नाही, हे नाही, दर्यापूरच्या जवळ आहे. आपण पुढे सातारा जिल्ह्यात आहोत. कुठे सध्या? साताऱ्यामध्ये, अमरावतीमध्ये नाही. माहुली. कुठे? माहुली. माहुली येते. माहुली सातारा येते. वेण्णा नदी येऊन भेटते. कोणती नदी? वेण्णा नदी. काय झालं? कुठली नदी येऊन भेटते? वेण्णा नदी येऊन. ठीक आहे. त्यालाच पुढे कोयना. कोणती नदी? हा, हे बाई कोयना. हे कोयना. पाहिजा. हे सातारा जिल्ह्यातच. कुठे? कराड. कुठे? कराड जिल्हा, सातारा. काय आहे इथे? कोणाची समाधी आहे? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची इथे समाधी आहे. म्हणून याला प्रीती संगम म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? प्रीती संगम. कृष्णा, कोयना, कराड जिल्हा, सातारा. समजून राहिला काय म्हणतो मी? पाहिजा बरोबर. ठीक आहे. पहिल्यांदा येऊन भेटते नदी वेण्णा. नंतर मग येते कोयना. कोणती? कोयना. ज्यांचा उगम एकाच ठिकाणी झालेला आहे. म्हणजे कोयना आणि वेण्णा तर आल्याच आल्या, काही प्रॉब्लेमच नाही. ठीक आहे. इथपर्यंत आपण. आता ह्या सर्वच्या सर्व झाल्या कोणत्या दिशेकडून येऊन भेटू राहिल्या कृष्णेला? वेण्णा आणि कोयना कोणत्या दिशेकडून येऊन भेटू राहिल्या कृष्णेला? दक्षिणेकडून, म्हणजे पश्चिमेकडून. पाहिजे रे बाबा. या साईडले किंवा या साईडले जर येऊन भेटत असतील त्याला पश्चिम किंवा दक्षिण म्हणतात. लक्षातच ठेवायचं. म्हणजे वेण्णा आणि कोयना कोणत्या साईडने, कोणत्या बाजूने येऊन भेटू राहिल्या? उजव्या की डाव्या? तोंड असंच आहे कृष्णेचं. मुख इकडेच आहे, प्रवास इकडेच आहे. कोणत्या बाजूले? उजव्या बाजूने येऊन भेटू राहिल्या मित्रो. उजव्या बाजूने येऊन भेटू राहिल्या या नद्या वेण्णा आणि कोयना, ज्यांचा एकाच ठिकाणी उगम होते. ठीक आहे. आता पुढे जाऊन जवळपास सोलापूर किंवा मग त्याच्या पुढचा अहमदनगर या जवळपास या जिल्ह्यांमधून उगम पावणारी नदी कोणती नदी? एकच नदी आहे, येरळा. कोणती नदी आहे? हो, येरळा. येरळा नदी. कुठली नदी? येरळा नदी. भिलवडी. कोणतं ठिकाण आहे? पुस्तकात नाही, काळजीच नको वापरू. कुठे? भिलवडी. भिलवडी ठिकाण आहे. या भिलवडी ठिकाणावर येरळा नदी जी एकमेव नदी आहे डाव्या किनाऱ्यावर येऊन भेटणार कृष्णेला. ती भिलवडी सांगलीच्या जवळ, सांगलीच्या थोडस वरती भिलवडीला कृष्णेला येऊन भेटते. कुठे येऊन भेटते? कृष्णेला येऊन भेटते. पाहिजे. भिलवडी, येरळा. येरळा नदी भिलवडी येते. कोणती नदी? येरळा नदी. ओके. त्यानंतर पुढे येऊ. सांगली जिल्ह्यातच थोडं पुढे मिरज. कुठलं ठिकाण? मिरज. मिरजला वारणा नदी जे इकडून येते. इकडून येते. हे इकडूनच येते ना. इकडूनच कुठून तरी येते. कोणती नदी? वारणा नदी. कोणाचा संघ आहे? नाही. कोणती नदी येऊन भेटते? वारणा नदी मिरज जवळ सांगलीला कृष्णेस येऊन भेटते. कुठली नदी?
वारणा. कोणती? वारणा. समजलं इथपर्यंत? ओके. त्यानंतर पुढची पंचगंगा की पैनगंगा? पंचगंगा. हा, पैनगंगा विदर्भात आहे बाबरे. आपण सध्या पश्चिम महाराष्ट्रात आहोत. विदर्भातले इकडे घुसवायचं नाही. पंचगंगा कोणती नदी? पंचगंगा. हे येथे ठिकाण आहे एक, किंवा मग वरती घ्या थोडं. येथे ठिकाण आहे नृसिंहपूर. कोणचं? नृसिंहपूर म्हणजेच नरसोबाची वाडी. कोणतं ठिकाण आहे? नरसोबाची वाडी येथे. हे श्री क्षेत्र म्हणून ओळखलं जाते. दत्ताचं मंदिर आहे. श्री दत्त माहिती आहेत ना? हो, त्याचं मंदिर आहे तिथे. नरसोबाची वाडी नृसिंहपूर असं म्हटलं जाते. येथे या साईड निघून पाहिजे. कुठली नदी? पंचगंगा नदी येऊन भेटते. कोणती? हो. का पंचगंगा म्हणतात? का म्हणतात पंचगंगा? कारण 5 नद्या एकत्रित येऊन ही नदीची निर्मिती झालेली आहे. पाहिजे बापरे. इकडे पाहायला आपण त्या 5 नद्यांची उगम होतात एका ठिकाणी. तिथे असं नाही की बाबा कृष्णा एकत्र 5 नद्या मिळून बनलेली आहे. परंतु ही जी पंचगंगा आहे तिला पंचगंगा म्हणतात. यामध्ये 5 गंगा आहे असं म्हटलं जाते. कोणत्या कोणत्या गंगा? 5 गंगा आहे. कुठल्या कुठल्या? कुंभी, कासावरी, भोगावती, वशिष्ठी. वशिष्ठी नाही. वशिष्ठी हे कोकणातली नदी होती. कुंभी, कासारी, कासावरी नाही, कासारी. कासरी म्हटलं तरी. तुलसी तिसरी नदी. चौथी नदी भोगावती. आणि 5वी नदी सरस्वती. कुठली नदी? सरस्वती. आता या 5 पैकी 4च नद्या दिसतात. 5वी नदी जी आहे सरस्वती ते दिसत नाही. तिला गुप्त नदी म्हटलं जाते. मग आपल्या प्रथेनुसार म्हणा, आपल्या काही शास्त्रानुसार म्हणा, सरस्वती नदी अस्तित्वात नाही. ती दिसत नाही. असं म्हटलं जाते की ती नदी कोणती आहे? गुप्त नदी आहे. मग अशा प्रकारच्या 5 नद्या एकत्र येतात. 5 नद्या एकत्र येऊन मग पुढे कोणता प्रवास तयार होते? हो, पंचगंगाचा प्रवास तयार होते. त्यापैकी 4 नद्या मी तुम्हाला सांगितलं. एक म्हटलं तर कुंभी. तुमचं हा. त्यानंतर कासरी. त्यानंतर पहिले घ्या तुलसी. कोण? तुलसी. कोणचं होतं सिरियल ते तुलसीचं? कभी साथी बहुती असंच काहीतरी होतं ना. मग अबे हो, हेच होतं. तुलसी. कोणती नदी? तुलसी नदी. त्यानंतर भोगावती. कोणती नदी? भोगावती. या 4च दिसतात. पण असं म्हटलं जाते 5वी जर विचारात घेतली आपण तर सरस्वती. मला आपण का त्याचा अभ्यास केला? ती गुप्त नदी आहे. म्हणजे गुप्त नदी म्हणजे काय ना, आपण जर जेव्हा आपण भारताचं शिकू काही नदी प्रणाली, जेव्हा आपण राजस्थान शिकू, राजस्थानमध्ये काय होते? नद्या लुप्त होतात. काय होतात? दगड, वाळू. जर तुम्ही वाळूत पाणी टाकसान त्याच्यात पाणी राहणार आहे, परंतु ते पाणी दिसणार नाही. त्याच्यात मुरू शकते का पाणी? नाही मुरू शकत, पण पाणी असणार आहे. तशा प्रकारे काय होते? दगडागोट्यांच्या ठिकाणावरून, दलदलीच्या प्रदेशामधून, वाळूच्या प्रदेशामध्ये काय होते? त्याच्यात पाणी असते, परंतु ते आपल्याला दिसत नाही. ते आतमध्ये दबलेलं असते. असंही काही प्रकारचा प्रकार असू शकते. पण महाराष्ट्रात अशा प्रकारचा दगडाळ भाग कुठेच नाही. एक तर आपल्या प्रथेनुसार किंवा मग मानस असेल लोकांचा की सरस्वती नदी आहे येथे, अशा प्रकारचा काही मानस असेल, मनस्थिती लोकांची अगोदरपासून निर्माण झालेली असेल, किंवा असेल तर मग ते दगडागोट्यांच्या ह्याच्यात आतमध्ये दबलेली असेल. गुप्त नदी असेल, ती लुप्त पावलेली नदी असेल, कुठेतरी जाऊन मग एक पाण्याचा प्रवाह येत असेल, तो भेटत असेल. अशा प्रकारचं ते काहीतरी असेल सर्व. ठीक आहे. सरस्वती. 5 नद्या कुंभी, कासरी, तुलसी, भोगावती, सरस्वती या 5 नद्या एकत्र येतात आणि पुढे पंचगंगा नावाने ओळखल्या जातात. आणि पंचगंगा नदी नरसोबाची वाडी, जिल्हा कोल्हापूर. कोणता जिल्हा? हे कोल्हापूरमध्ये आलो आपण. येथे जाऊन पंचगंगा नदी कृष्णा नदीस भेटते. कोणत्या नदीत भेटते? कृष्णा नदीत भेटते. पाहिजे रे बाबा. ओके. त्यानंतर थोडंसं खाली या. त्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर 2 नद्या. कोणत्या 2 नद्या? दूधगंगा, दुसरी वेदगंगा.
ठीक आहे. ह्या दोन नद्या एवढ्या जवळपास काय येतात, एकत्र येतात. एकत्र येऊन पुढे जाऊन पुढेच नरसोबाची वाडी किंवा कोल्हापूरच्या जवळपासच पुढे थोडस पुढे जाऊन कृष्णेस भेटतात. पाहिलं बघ, समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला. हा एकूण प्रवास आहे पूर्णचा पूर्ण कोणत्या नदीचा, कृष्णा नदीचा. त्याच्या उपनद्या पाहिजे बरोबर नावासहित लिहिलेलं आहे, पद्धतशीर पा. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला. पहिल्यांदा वाई महाबळेश्वर सातारा येथून कृष्णा नदी उगम पावते. कृष्णा नदी थोडी पुढे आल्यानंतर माहुली येते, माहुली सातारा, माहुली येथे वेण्णा नदी तिला येऊन भेटते. पुढे प्रवास केल्यानंतर कराड जिल्हा सातारा येथे कोयना नदी येऊन भेटते. कराड जिल्हा सातारा येथे जे आहे येथे प्रीती संगमावर कोणाची समाधी आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. थोडी पुढे आल्यानंतर भिलवडी येथे कोणतं ठिकाण, भिलवडी सांगली येथे एरडा नदी येऊन भेटते. नंतर मग थोडं पुढे आल्यानंतर सांगली मधीलच मिरज येते किंवा मिरजच्या जवळपास वरती थोडस वारणा नदी येऊन भेटते. थोडं पुढे आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात नरसोबाची वाडी नृसिंहपूर हे श्री क्षेत्र आहे, दत्तांचं मंदिर आहे, येथे येऊन पंचगंगा नदी कृष्णेस भेटते. पंचगंगा नदी 5 नद्यांच्या संगमापासून तयार झालेली नदी आहे. थोडं पुढे आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातच दूधगंगा आणि वेदगंगा यांचा एकत्रित प्रवाह कृष्णा नदीस येऊन भेटतो. ह्यावेळेस सर्वच्या सर्व कोणत्या दिशेने येऊन भेटणार आहे, दक्षिणेकडून किंवा मग पश्चिमेकडून किंवा मग उजव्या हातावरून. आणि जेवढ्या डाव्या हातावरून जर विचार केला आपण तर एकच नदी, कोणती नदी, एरडा नदी भिलवडी येथे येऊन भेटते. काय तर बा हे होईल उपनद्या. काय होईल, उपनद्या. याच्या व्यतिरिक्त उपनद्या आहेत, लहान सहान उपनद्या आहेत. मग एरडाची एखादी जर उपनदी असेल तर तिला मग कृष्णेचीच उपनदी मानल्या जाईल. त्याचं आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही, ते एवढं परीक्षेमध्ये येणार नाही. पण ह्या जेवढे आहेत हे सगळ्याच्या सगळ्या परीक्षेमध्ये येणार आहेत, म्हणजे येणार आहे. पाहिजे संगम येथील यांचे पुढे झाले कुठल्या नद्या, कोणत्या उपनद्या आहे, कुठली नदी कोणत्या दिशेने येऊन भेटली, डावीकडून येऊन भेटली की उजवीकडून येऊन भेटली. मग दिशा येऊ शकते, दक्षिणेकडून आहे की उत्तरेकडून येऊन भेटली. पाहिजे बरोबर लक्षात ठेवायचं. समजून आलं का तुम्हाला काय म्हणतो मी, पाहिजे बाबा. ठीक आहे. आता येथून याच्याच वरती सातारा जिल्ह्यात पुणे मध्ये जवळपास उगम पावणारी कोणती नदी, भीमा नदी. कोणती नदी, हा हे इकडून थोडस असं केलंय. कोणती नदी, भीमा नदी. कुठे उगम पावते, पुण्यामध्ये. पुण्यामध्ये उगम पावणारी नदी सोलापूरमध्ये येते. सोलापूरमधून कर्नाटकमध्ये प्रवेश करते. कर्नाटकात येऊन कुरगुडी, कुठे, कुरगुडी कर्नाटक येथे भीमेचा आणि कृष्णेचा संगम आहे. महाराष्ट्रात नाही, भीमाचा आणि कृष्णाचा संगम महाराष्ट्रात नाही मित्रो. कुरगुडी कर्नाटक. पाहिजे भाऊ. म्हणून भीमा ही कृष्णेची उपनदी आहे असं म्हटलं जाते. कारण येथून भीमेचं अस्तित्व संपते, येथून पुढे कृष्णाच तयार. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला. म्हणजे भीमा ही पण कृष्णेची उपनदी आहे, फक्त एवढंच की ती महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन भेटते. कुरगुडी कर्नाटक येथे भीमेचा आणि कृष्णेचा संगम आहे. समजून आलं काय म्हणतो, लक्षात येऊ लागलं तुमच्या. पंचगंगा नदी कशी तयार झाली माहिती आहे काय, समजलं काय. 5 नद्या, 5 पैकी एक गुप्त नदी मानली जाते, सरस्वती. कुठली नदी, सरस्वती. सरस्वती ही गुप्त नदी मानली जाते. ह्या 4 नद्या तर आहेतच आहे. ओके, पाहिजे बा. पंचगंगा जी नदी आहे ही जास्तीत जास्त प्रमाणात कोल्हापूरमध्ये पसरलेली आहे. कोणत्या जिल्ह्यात, कोल्हापूरमध्ये. म्हणून पंचगंगेला कोल्हापूरची जीवनवाहिनी असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, जीवनवाहिनी. कोल्हापूरची जीवनवाहिनी पंचगंगा नदी, जीवनवाहिनी. त्यानंतर ही जी कोयना नदी आहे, कोयना नदी सातारा जिल्ह्यात जाते. कोयना नदीवर कोयना जलाशय आहे. काय, कोयना धरण. कोयना नदीवर कोयनाच आहे नक्की. पाय झाले बाबा बरोबर. कोयना नदीवर कोयना धरण आहे, महाराष्ट्रातलं सर्वात महत्वपूर्ण धरण आहे. या धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हटलं जाते मित्रांनो. लिहू नका ना बे. काय म्हणतो आम्ही तुम्हाला, पहिले ऐकून घ्या शांततेने. लिहायला मी देतो ना, मी फोटो काढून घेत जा ना मोबाईल मध्ये डायरेक्ट. टेन्शन घ्यायचं, मी मेहनत घेऊन राहिलो, तुम्ही काय भामटेपणा करू राहिले. म्हणजे जेवढं पद्धतशीर आपल्याला जेवढं शॉर्ट मध्ये करता येईल तेवढं करण्याचे प्रयत्न करायचं. समजून आलं काय, लिहायचं नाही. इकडे पहिलं लक्ष. ठीक आहे. आता ही जी कोयना आहे, या कोयनेचं जे काही जलाशय आहे, कोयनेचं जे काही धरण आहे, या धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, का म्हटलं जात असेल, काय कारण. यावर महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे मित्रांनो. कोयना धरणावर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे.
त्या पाण्यापासून विद्युत निर्मिती केली जाते आणि ती काही अशी तशी विद्युत निर्मिती केली जात नाही. जलनिर्मिती किंवा जलविद्युत निर्मितीमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त विद्युत निर्मिती जर होत असेल तर ते येथे होते. महाराष्ट्राचा सोडा पुऱ्या भारतातला जलविद्युत प्रकल्पापैकी पहिला प्रकल्प हा होय. पूर्ण भारतातील जलविद्युत प्रकल्पापैकी पहिला कोणता प्रकल्प असेल तो कोणता? दुसरं असं महत्वाचं वैशिष्ट्य की कोयना धरण जे आहे हे भारतातील पहिलं लेफ्ट टॅकिंग झालेलं धरण आहे. लेफ्ट टॅकिंग समजते का तुम्हाला? लेफ्ट टॅकिंग एक मोठी मशीन असते आणि छद्र पडते आतमध्ये धरणात, त्याला म्हणतात लेफ्ट टॅकिंग. काय म्हणतात? म्हणजे जास्तीत जास्त पाणी त्याच्यात बसे आणि भारतातलं पहिलं धरण आहे ज्याच्यात लेग टॅपिंग झालेलं आहे. ते एकमेव कोणचं? त्याच्यानंतर झाले, परंतु पहिल्यांदा कोणत्या धरणात झालं? म्हणून हे धरण खूप महत्वाचं आहे. याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं जाते. सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प इथेच आहे. लक्षात येऊ लागलं काय म्हणतो मी तुम्हाला? पद्धतशीर लक्षात ठेव जर भाऊ. ठीक आहे, पाहिलं. आता हे सर्व पाहिल्यानंतर कृष्णेचा उगम पाहिला, कृष्णेची महाराष्ट्रातील लांबी पाहिली, कृष्णेची भारतातील लांबी पाहिली, कृष्णेचे जे काही नद्या आहेत ते उगम पाहणार ते नद्या पाहिल्या, कृष्णेच्या उपनद्या पाहिल्या, ते कुठे कुठे भेटतात हे पण पाहिलंय, त्यांचे संगम कुठे कुठे होतात हे पण पाहिलं. कृष्ण किती राज्यातून वाहते, किती जिल्ह्यांमधून वाहते हे पण पाहिलं. कृष्णा किती राज्यांमधून वाहते भारतातले हे पण पाहिलं. आणि कुठे जाऊन समुद्राला भेटते, कोणत्या समुद्राला जाऊन भेटते हे पण क्लिअर झालं पाहिजे. कोणत्या वाहिनी नदी आहे तर महाराष्ट्राचा जर इंडिव्हिज्युअल विचार केला तर महाराष्ट्र ती दक्षिणेकडे वाहते. कोणत्या दिशेकडे? दक्षिणेकडे. परंतु जास्तीत जास्त कृष्णेचा जो प्रवाह आहे तो पूर्व दिशेने होतो. कोणत्या दिशेने होतो? म्हणजे इथे फक्त 282 किलोमीटर वाहते एवढी. पुढे तर 1400 पैकी 282 मायनस केले तर जवळपास 1200च्या जवळपास पूर्ण मग पूर्व वाहिनीच आहे ती. म्हणून तिला पूर्व वाहिनी नदी असं म्हटलं जाते. आणि इकडे मग बंगालच्या उपसागराला जाऊन ती भेटते. तिच्या मुखाजवळ काय निर्माण करते? त्रिभुज प्रदेश निर्माण करते. त्रिभुज प्रदेश तुम्हाला सांगितलं मी की वेगवेगळ्या पिकांसाठी काय असते? महत्वपूर्ण सुपीक असते. बरोबर आहे की नाही? आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं की काय जो त्रिभुज प्रदेश पूर्वेकडील आहे, भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील जेवढे त्रिभुज प्रदेश आहे त्या पूर्ण किनारपट्टीवर जास्तीत जास्त प्रमाणात तांदळाचं पीक घेतलं जातं. कशाचं पीक घेतलं जाते? तांदळाचं पीक घेतलं जाते. ओके, आता याच्या व्यतिरिक्त त्रिभुज प्रदेश आणखी काय महत्वाचे असू शकतात? तर याच्या व्यतिरिक्त त्रिभुज प्रदेशात जास्तीत जास्त मानवी वस्ती आढळून येते. बिकॉज कारण तिथलं वातावरण, कारण तिथलं ठिकाण, कारण तिथली उपलब्धता. कुठली उपलब्धता असते? समुद्र किनारा आहे म्हणजे पाण्याची उपलब्धता होऊ शकते. बरोबर आहे? मिठाची उपलब्धता होऊ शकते. त्यानंतर पहाडपट्टी किंवा पर्वतीय भाग नसते आजूबाजूला, त्या कारणाने प्रवासातही काही अडचणी येत नाही. अडचणी कुठल्या येऊ शकतात? तर सुनामी आली तर आता येऊन गेली. बरोबर आहे की नाही? ओरिसाला आता आंध्र प्रदेशला ज्या किनारपट्टी असतात तिथे काय येतात? सुनामी येतात. मग सुनामी म्हणजे काय? सुनामी वारं, वादळ, पाऊस अशा सर्व गोष्टी एकत्रितपणे येतात. बरोबर आहे? तर ते सुनाम्या येण्याची जास्तीत जास्त शक्यता असते, परंतु बाकी सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात तिथे उपलब्ध असतात. म्हणून जो काही किनारपट्टीचा भाग असते, जो काही त्रिभुज प्रदेशांचा जो काही सुपीक भाग असते तो महत्वपूर्ण असतो मानवी वस्तीच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे? पाय जर बरोबर पाय लक्षात ठेवा. समजलं का एवढं तुम्हाला? नक्की समजलं का? पा बरोबर पा, अजूनही पा. ठीक आहे, आता पाहू आपण कृष्णा नदीवरचे धरण. कुठले धरण? कृष्णा नदीवरचे धरण म्हणजे कृष्णेच्या उपनदीवरचेही धरण पाहावेच लागते. कारण कृष्णेच्या उपनदीवर जरी धरण असतील तरी ते असं समजलं जाते कृष्णेचेच धरण हो येतं. ठीक आहे, जेवढेही खोरे पाहिले, जेवढेही नदी प्रवाह पाहिले जे कृष्णेला येऊन भेटतात ते सगळेचे सगळे कृष्णा नदीच्या खोऱ्यात समाविष्ट होतात. कोणत्या नदीच्या खोऱ्यात समाविष्ट होतात? कृष्णा नदीच्या खोऱ्यात. ठीक आहे, आता येथून प्रवास सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच कृष्णा नदीवर सातारा जिल्ह्यात कुठले धरण आहे? आता एक तर पाहिलं आपण कोयना आहे. बरोबर आहे की नाही? याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले आहे? पाहिजे सातारा जिल्ह्यात सर्वात महत्वपूर्ण धरण कोणतं? कोयना नदीवरचं कोयना धरण. ते कृष्णेचं धरण मानलं जाते. त्यानंतर पुढे येऊ आपण थोडस. वारणा नदी. कुठलं धरण? हो, वारणा नदीवर धरण आहे. कुठलं धरण आहे? कोणतं धरण आहे वारणा नदीवर? वारणा धरण. वारणा नदीवर कुठलं धरण आहे? काही तर असेल की नाहीच आहे? की वारणाच धरण आहे? चांदोली धरण. नक्की पाहिजे रे बाबा, बरोबर पा. पुस्तकात स्पष्ट वाक्य दिलेलं आहे. कोणचं?
चांदोली धरण. कोणचं आहे? चांदोली, चांदली असं म्हटलं तरी चालेल. पाहिजे, लक्षात ठेवतो पाहिजे. हा, स बरोबर आहे, चास आहे, द घ्यायचा नक्की. हा, त्याला एक काना, त्याच्यावर एक मात्रा. हा, ली ना, बरोबर आहे. चांदोली धरण आहे वारणा नदीवर. ठीक आहे, कृष्णेच्याच उपनदीवर. पुढे आल्यानंतर पंचगंगा. कोणती नदी? हा, पंचगंगावर कोणतं धरण आहे? पंचगंगावर धरण की आहेच नाही, महत्वपूर्ण धरण आहे राव. पाहिजे बरोबर. पंचगंगा नदीवर कोल्हापूर जिल्ह्यात महत्वपूर्ण धरण आहे. महत्वपूर्ण धरण आहे, सर्वात महत्वपूर्ण धरण आहे की ज्याची निर्मिती छत्रपती शाहू महाराजांनी केलेली आहे मित्रांनो. राधानगरी धरण. कोणचं आहे? पाहिजे रे बा, कोणतं धरण? राधानगरी धरण आहे. कुठलं धरण आहे? थांबा, टेन्शन नका घेऊ. कोणतं धरण आहे? दूधगंगा आहे. कोणचं आहे? आणि हे राधानगरी कुठे जाते? हे भोगावती नदीवर आहे. कुठं आहे? भोगावती नदीवर आहे. ह्याच्यापैकी भोगावती दिसून राहिली काय? हो, हे जे भोगावती आहे या भोगावतीवर कोणतं धरण आहे? राधानगरी. हा, उलट करायचं. भोगावती नदीवर कोणतं? राधानगरी. आणि वारणा नदीवर कोणतं? नक्की दूधगंगा. कुठून आलं? दूधगंगा तर नदीच आहे वेगळी, दूधगंगेवर आहे ते. वारणा नदीवर आहे काय सांगा? पंचगंगा नदीवर आहे काय? पंचगंगा नदीवर असलेलं धरण आहे काय? आहे काय? सिक्वेन्स बरोबर पद्धतशीर लक्षात ठेवायचं. पंचगंगावर धरण आहे काय? आहे. पंचगंगाच धरण आहे. कुठलं धरण आहे? पंचगंगा धरण आहे. लक्षात ठेवायचं. पाहिजे हो, बरोबर. हा, राधानगरी नाही. राधानगरी नाही, परमनंटली मेमरी मध्ये गेलं पाहिजे. कोणतं धरण आहे? पंचगंगा. पंचगंगा धरण आहे, त्याचं टेन्शन घेत बसायचं नाही. तेच ना. पुढे आल्यानंतर कोणची नदी येऊन भेटते? दूधगंगा आणि वेदगंगा. आता या पंचगंगा नदी जे आपण म्हटलं पंचगंगा धरण आहे, बरोबर आहे, परंतु पंचगंगा नदीची उपनदी कुठली? भोगावती. जे भोगावती कोल्हापूर मध्ये समाविष्ट आहे. आता आपण हे काढल्यानंतर हे वेगळं दिसेल, परंतु यांचा संगम जो आहे, या 5 नद्या एकत्र ज्या कोल्हापूर मध्येच येऊन भेटत असतील, बरोबर आहे. आणि याच्यापैकी जे एक नदी आहे भोगावती, त्या भोगावती नदीवर कोणतं धरण? राधानगरी धरण आहे. कोणतं धरण? राधानगरी धरण आहे. कोण निर्मिती केली? शाहू महाराजांनी. छत्रपती शाहू महाराजांनी या धरणाची निर्मिती केलेली आहे. पाहिजे. आता जे राधानगरी धरण आहे, या राधानगरी धरणातील जलाशयाला नाव आहे काय आहे? बरोबर, पद्धतशीर लक्ष्मी सागर आहे. बघू रे, काय? लक्ष्मी सागर. लक्ष्मी सागर का नाव आहे? ओ वरते, लक्ष्मी सागर का नाव आहे? कारण अरे शाहू महाराजांच्या पत्नीचं नाव लक्ष्मी होतं. छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नीचं नाव काय होतं? नक्की की राधा होतं. कारण राधानगरी धरण आहे. लक्ष्मी होतं की राधा होतं मला माहित नाही. पाहिजा, या 2 पैकी आहे. लक्ष द्या इकडे. या 2 पैकी राधानगरी पैकी हे राधा ही एक नाव आहे आणि लक्ष्मी सागर पैकी लक्ष्मी हे नाव आहे. एखाद्याच्या मुलीचं आणि एखाद्याच्या पत्नीचं. 2 पैकी शोधत बसा आता कोण आहे. पाय मला माहित नाही, तुम्ही तुम्ही शोधा. लक्ष्मी नाव आहे, राधा हे नाव आहे. एक मुलीचं आहे आणि एक पत्नीचं आहे. बरोबर, पद्धतशीर लक्षात ठेवा. कारण हे जे संस्थान होतं कोल्हापूर, हे पूर्ण छत्रपतीकडे होतं. आणि छत्रपती शाहू महाराज या संस्थानाचे सर्वात महत्वपूर्ण होऊन गेलेले वंशज होते किंवा तिथले राजे होते. आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात येथे सुधारणा केलेल्या आहेत. सामाजिक सुधारणा असोत की अशा आर्थिक असोत की मग पाण्यासंबंधित असोत की अदर कुठल्याही सुधारणा असो, मोठ्या प्रमाणात सुधारणा त्यांनी केलेल्या आहे. या धरणाचे जे आहे राधानगरी धरण जे आहे, हे कोण निर्माण केलेलं आहे? तर शाहू महाराजांनीच निर्माण केलेलं आहे. परंतु इनडायरेक्टली असं म्हटलं जाते की ही पंचगंगा नदीवरच आहे. बिकॉज राधानगरी पैकी पंचगंगा नदी पैकी जे काही एक नदी आहे तीच नदी कोणती? भोगावती. ओके, म्हणजे पंचगंगा नदीवर म्हटलं तरी चालेल, परंतु इंडिव्हिज्युअली स्पेशली एक्झॅक्ट जर विचारात घ्यायचं झालं तर भोगावती नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे? भोगावती नदीवर आहे. भोगावतीवर राधानगरी धरण, याचे जलाशयाचं नाव आहे लक्ष्मी सागर. ठीक आहे, शोध जा. राधानगरीचं नाव कोणाच्या नावावर देण्यात आलेलं आहे आणि लक्ष्मी सागर हे नाव कोणाच्या नावावर दिलेलं आहे. हे दोन्ही गोष्टी लक्षात
ठेवायच्या, पद्धतशीर लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. त्यानंतर आल्यानंतर पुढे इकडे दूधगंगा नदीवर दूधगंगा धरण आहे. कोणतं धरण आहे? दूधगंगा. दूधगंगा नदीवर दूधगंगा इथल्या जवळपास किंवा इकडे घेतलं कोल्हापूरमध्ये तरी चालेल. दूधगंगा कोणतं धरण? दूधगंगा धरण आहे. दूधगंगा धरणाच्या जलाशयाला काय नाव आहे? शाहू महाराज जलाशय. पाहिजे रे भाऊ, शाहू महाराज जलाशय. हे येतात बरं जलाशय, पेपरला जलाशय विचारले जातात. पेपरला जलाशय विचारले जातात. दूधगंगा नदीवर दूधगंगा धरण आहे, त्याच्या जलाशयाचं नाव आहे शाहू महाराज जलाशय. कोल्हापूरमध्ये जेवढे धरण असतील ते कुठं त्या संस्थानाच्या नावाशी निगडीत आहे. एवढं जरी पद्धतशीर लक्षात ठेवलं, एवढा जरी क्ल्यू, एवढे जरी छोटासा कॉमन सेन्स जरी असला आपल्यामध्ये, तर खूप सारं प्रश्न आपले सॉल्व्ह होण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा. पाहिजे हो, दूधगंगा नदीवर दूधगंगा धरण. कोणतं धरण? दूधगंगा धरण. हे त्याचं जलाशय. ठीक आहे. आता आपण पाहिलं की राधानगरी धरण आहे, दूधगंगा धरण आहे. इथे पाहिलं आपण वारणावर चांदोली धरण आहे, कोयनावर कोयना धरण आहे. कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हटलं जाते? कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हटलं जाते? काय नाव आहे? नाही, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं जाते, बरोबर आहे. पण जलाशयाचं नाव काय? त्या धरणाले महाराष्ट्र लागते. शिवाजी सागर. कोणतं सागर? शिवाजी सागर. का म्हटलं जाते शिवाजी सागर? का म्हटलं जाते शिवाजी सागर? का म्हटलं जाते? सातारा जिल्ह्यात तर शिवाजी महाराजांचा जन्म आहे मित्रांनो. कोणचा किल्ला? शिवनेरी. साताऱ्यामध्ये आहे काय? आहे काय? अरे हो की नाही? साताऱ्यामध्ये आहे काय? हो की नाही? की रायगड मध्ये आहे? पाहिजा बरोबर, मला नाही माहिती. शिवाजी महाराजांची उद्या काय? डुबले रे बा तुम्ही, काही कामाचीच गोष्ट नाही तुमची. शिवाजी महाराजांची उद्या जयंती आहे. किती पाय लागतात ना त्याच्या, काही फरक पडत नाही. तुम्हाला अजून शिवनेरी कुठं आहे हे माहित नाही, कोणत्या जिल्ह्यात आहे. म्हणजे किती विचार करण्यासाठी बाबा, विचार करा. बरोबर आहे की नाही? पाहिजे आपापल्या परीने पद्धतशीर लक्षात ठेवा. बरं झालं तुमचे थोडं दिसून राहिले याच्यात. पाहिलं मी एकटाच दिसतोय याच्यात. लक्षात ठेवा. तर तुम्ही शोधा, नाही पद्धतशीर तुम्ही शोधा. ठीक आहे. पाहिजा शिवाजी सागर. काय नाव आहे? शिवाजी सागर. कोयना धरणाच्या जलाशयाला नाव आहे शिवाजी सागर. शिवाजी सागर काय म्हटलं जाते ते हे पाहिजा लक्षात ठेवजा पद्धतशीर. कारण प्रत्येक गोष्टीचे जर कारण आपल्या लक्षात राहत असतील तर आपल्याला ती गोष्ट एक्झॅक्ट लक्षात राहते, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. शिवाजी सागर असं याचं नाव आहे. आणि कोयना धरण जे आहे किंवा कोयनाचा जो काही एवढा मोठा प्रवाह आहे, त्या कोयना धरणास किंवा त्याच्या प्रवाहास काय म्हटलं जाते? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हटलं जाते. त्याच्या संबंधीची काही डिटेल माहिती आहे ते सर्व पाहिला. त्यानंतर हे चांदोली जे धरण आहे, चांदोली धरणाच्या जलाशयाला काय नाव आहे? चांदोली धरण. कारण हेही कुठं आहे? सांगलीमध्ये की सातारामध्ये आहे? सांगलीमध्ये. कुठे येते? सांगलीमध्ये. काय नाव आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचं काही नाव आहे काय की नाही आहे की नाही? पाहिजे ते त्याले धरणाचं जे काही छोटे मोठे धरणं असतात, मोठे धरणं असले, वैशिष्ट्यपूर्ण धरणं असले, त्याच्या जलाशयांना मी तुम्हाला कालच सांगितलं की तिथे जलाशय का निर्माण केले जातात, त्याचे उद्यान का निर्माण केले जाते? पर्यटनाच्या दृष्टिकोनातून. बरोबर आहे की नाही? जर छोटे ठिकाण असतील तर त्याचे पर्यटनाची वाव नसते, म्हणून तिथे जास्तीत जास्त खर्च केला जात नाही. परंतु असेल जलाशय तर त्याला जवळपास काहीतरी नाव असेल, किंवा आता नवीन निर्माण झालं असेल तर त्याला काहीतरी नाव असेल. ते शोधणं तुमचं काम. समजलं काय एवढं? पाहिजे रे बा पद्धतशीर. पाहिजे तुम्हाला जसं तुम्ही नाही, हे असं पद्धतशीर तुम्हाला मांडता आलं पाहिजे. कृष्णा नदी महाबळेश्वर वाई सातारा येथे उगम पावते. तेथे पुढे जाऊन कोणत्या जिल्ह्यात प्रवेश करते? सांगली. सांगलीमधून कोल्हापूर. कोल्हापूरमधून कर्नाटकमधून तिकडे आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेश मधून पुढे मच्छलीपट्टणम येथे बंगालच्या उपसागराला जाऊन भेटते. त्रिभुज प्रदेश तयार करून पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला. ठीक आहे. महाराष्ट्रात जर विचार केला तर ही दक्षिण वाहिनी नदी आहे, परंतु पूर्ण जर आपण एकत्रित विचार केला तर ती पश्चिम पूर्व वाहिनीच नदी आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. समुद्र किनाऱ्यापासून जो अरबी समुद्र आहे, अरबी समुद्रापासून किती किलोमीटर अंतरावर उगम पावते? 65 किलोमीटर अंतरावर उगम पावते. डावीकडून मिळून येणारी एकमेव नदी कोणची? येरळा. कोणची नदी आहे? येरळा नदी आहे. पुढे येऊन भेटते बिलवडी. कुठे येऊन भेटते? बिलवडी इथे येऊन भेटते रे बा. त्यानंतर डावीकडून उजवीकडून येऊन भेटणाऱ्या नद्या किती पाहिल्या आपण? वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा. जवळपास 5 नद्या. किती नद्या? त्याच्यापैकी 3 तर लक्षातच राहतात ना बा. पंचगंगा, दूधगंगा आणि वेदगंगा हे तर लक्षातच राहू राहिल्या तुमच्या. बरोबर नाही काय? गंगा गंगाच आहे, सगळे दूधच आहे. बरोबर आहे की नाही?
पंचगंगा, दूधगंगा आणि मेदगंगा, बरोबर का नाही? या 3 नद्या वारणा, कोयना आणि मेघना या तिघांच्या शेवटी न आहे बाणातला, बरोबर नाही काय? वेदनाच्या शेवटी न आहे, कोयनाच्या शेवटी न आहे आणि वारणाच्या शेवटी न आहे, बरोबर आहे? वेदना, कोयना, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा, दॅट्स इट. ठीक आहे. याच्यापैकी जर वेदगंगा नाही लक्षात ठेवली तर 5 होतात, परंतु जर वेदगंगाही लक्षात ठेवली तर मग 6 होतात. आणि या पंचगंगाच्या जर 5 गोष्टी लक्षात ठेवल्या तर मग तुला विशेष नाहीये, मग तुम्ही नक्कीच कोमात जाता. जायचं नाही. हे इंडिव्हिज्युअली इकडे लक्षात ठेवायचं, याच्यात त्याचा विचार करायचा नाही, याच्यात इन्व्हॉल्व करून घ्यायचं नाही, खिचडी करून घ्यायची नाही. पंचगंगा म्हटलं की पटकन लाईट लागले पाहिजे की पंचगंगामध्ये 5 नद्यांचा समूह आहे. त्या 5 नद्या कुठल्या कुठल्या आहेत? कुंभी, कासारी, तुलसी, भोगावती, सरस्वती. याच्यापैकी जी सरस्वती नदी आहे ही काय आहे? लुप्त नदी आहे किंवा गुप्त नदी म्हटलं जाते, लुप्त होणारी नदी. समजलं काय एवढं? त्याच्यावर धरणं कोणते कोणते आहे समजलं तुम्हाला? नक्की समजलं काय? पाहिजे बरोबर पाहिजे. कुठल्या नदीवर कोणते कोणते धरणं आहे, त्यांच्या जलाशयाला काय नाव आहे, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी येऊन ही नदी, कोणती नदी कृष्णेला येऊन भेटते, हे सगळं पद्धतशीर समजून घ्या. सर्व पद्धतशीर समजलं तर आपल्याला तसं ते मांडता येईल. असं एक्सप्लेनेशन आपण ज्यावेळेस स्वतःशी करू शकू, असं एक्सप्लेनेशन ज्यावेळेस आपण मॅपवर उतरवू शकू, तेव्हा असं समजायचं की आपला पद्धतशीर अभ्यास झालेला नाही. काही पॉईंट सुटले असतील तर डझंट मॅटर, काही टेन्शन घेत बसायचं नाही. पण हे एवढी मांडणी अशी आपल्याला करता आली पाहिजे. प्रत्येक नदी अशा पद्धतीने आपल्याला मांडता आली पाहिजे. प्रत्येक न म्हणता काही मुख्य नद्या तर आपल्याला आल्याच पाहिजे. म्हणजे पैनगंगा आली पाहिजे, वर्धा आली पाहिजे, वैनगंगा आली पाहिजे, इकडे गोदावरी, कृष्णा, भीमा या नद्या तरी 5-6 नद्या तरी आपल्याला पद्धतशीर आल्या पाहिजे. बाबूरे का इकडल्या तिकडल्याच का? अबे मधात उगमच पावत नाही जास्त नद्या, टेन्शनच घेऊ नका. परत ही भाग आहे का मधात? नाही आहे काय? परत ही भागातच नद्या उगम पावतील त्यांनी. तिकडे सातपुड्यात उगम पावतात आणि इकडे सह्याद्रीमध्ये उगम पावतात, बरोबर का नाही? त्याच पूर्ण महाराष्ट्रावर पसरलेल्या आहेत. मग तिकडे मधात काही उगम पावायचा काही संबंध काहीच नाही. काही उगम पावते असतील तर ते छोट्या मोठ्या नद्या असतात, ते कशाच्या तरी उपनद्या असतात. जशी पूर्ण आपण पाली उगम पावलेली आहे अकोला अमरावतीमध्ये, जवळ बुलढाणामध्ये जिथे उगम पावली तिथे, त्या बुलढाण्यामधून परत ते कुकडे येऊन राहिली, गोदावरीकडेच येऊन राहिली, गोदावरीच येऊन भेटते. म्हणजे जे काही पूर्ण आहे हे कोणाची उपनदी आहे? गोदावरीचीच उपनदी. समजून आलं काय? पाहिजे जरा समजलं तुम्हाला? हे काही प्रॉब्लेम याच्यात काही सुटलेलं आहे काय? काही सुटलं असेल तर सांगा, आपण ते क्लिअर करण्याचे प्रयत्न करू. पद्धतशीर पहा, जशी मांडणी केली आहे तसं पद्धतशीर समजलं पाहिजे. हे सातारा, हे सांगली, हे कोल्हापूर दिसू राहिले का नावं? हे दिसू राहिले का क्लिअर? हे सगळे नावं दिसू राहिले क्लिअर? दिसू राहिले काय? हो म्हणत जा जोरात. ठीक आहे. समजून आलं काय म्हटलं मी? काय कसं पाहिलं? लक्षात आलं काय? नक्की काही प्रॉब्लेम नाही याच्यात? काहीच नाही. काही सुटलं का कृष्णेच्या बाबतीत? तुम्हाला काय वाटते? कृष्णेच्या बाबतीत काही सुटलं काय? सावित्री आणि गायत्री. काय सांगू सावित्री आणि गायत्री याबद्दल? अच्छा, त्याही नद्या कुठेतरी या वेदनाले कोयनाने येऊन भेटतच असतील किंवा मग त्या कुठेतरी लुप्त होत असतील, कुठल्या तरी नदीला ते जाऊन भेटतच असतील. यातून सावित्री आणि गायत्री या 2 नद्या उगम पावतात आणि म्हणजे 5 नद्या एकत्रित उगम पावतात. त्या 5 नद्या मग 5 पैकी 2 त्याला भेटूच राहिल्या, वेदना आणि कोयना. आता या जे 2 आहे सावित्री गायत्री, हे कुठेतरी या नद्यांनाच भेटत असतील किंवा अदर छोट्या मोठ्या कोणते खोरे असतील तर त्यांना जाऊन भेटत असतील किंवा मग या नद्या पुढे इकडे वाहून असे पंचगंगाला भेटत असतील, एक तर वारणाला भेटत असतील, एक तर मग इकडे येऊन दूधगंगाला भेटत असतील. कशाला तरी ते भेटतातच. त्याही नद्या कृष्णेच्याच उपनद्या आहेत. ठीक आहे. त्यांना इंडिव्हिज्युअली शिकायची काय आपल्याला आवश्यकता. समजलं काय? आता याच्यापैकी कृष्णा नदीनं पूर्ण भारताच्या क्षेत्रफळापैकी बरं एक्झॅक्ट जर आपण विचारात घेतलं तर 2,58,000 चौरस किलोमीटर क्षेत्र आपल्याला आहे. बाबूरे भारताच्या क्षेत्रफळापैकी कृष्णा नदीने किती? 2 लाख, जवळपास 2,58,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास 27,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी टक्के नाही काढले आपण, पण महाराष्ट्राचं किती? तर 28,000च्या जवळपास, ऑलमोस्ट 28,000. क्लोजली जर आपण विचार केला तर 27-28च्या दरम्यान चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे. आणि पूर्ण भारताचा विचार केला तर 2,58,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे.
कृष्णा नदीचा हा जो परिसर आहे येथे जवळपास 550 ते 600 एम पाऊस पडतो. एम म्हणजे मिलीमीटर. नक्की मिलीमीटर मध्ये मोजतात का पाऊस? ओ पर्जन्य पाऊस तेव्हा शिकायला लागेल आपल्याला. हा मिलीमीटर मध्येच पडते का पाऊस की सेमी मध्येही पडते? सेमीमीटर मध्येही पडते. नक्की पाहिलं बा, माझ्या अभ्यासात नाही आलं. पाहिलं ओके. मी पाऊस पडते 500 ते 600च्या दरम्यान, ऑलमोस्ट 550 पकडून चालायचा. हा जो काही खोरा आहे, हे एवढं जे काही खोरा आहे, या सर्व खोऱ्यात एवढा पाऊस पडते. भरपूर झाला रे बाबू. 550 म्हणजे भरपूर होय, भरपूर होय. हा आता तुम्हाला सांगितलं मी 550 ते 600. आता कृष्णा नदी खोऱ्याचं वैशिष्ट्य, महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्य कोणत्या ठिकाणी होते? वाई, सातारा. कुठे होते? महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पर्जन्य कुठे आहे? जिथे कृष्णेचा उगम आहे. आणि सर्वात कमी पर्जन्य कुठे आहे? महाराष्ट्रात सर्वात कमी पर्जन्य कुठे? सर्वात जास्त पर्जन्य वाई, सातारा. आणि सर्वात कमी पर्जन्य कुठं? पाय जा, शोध जा, शोधायचं. सर्वात जास्त पावसाचे दिवस कुठे? पावसाचे दिवस सगळ्यात जास्त. जर आपण पूर्ण पावसाळा जर लक्षात घेतला, पूर्ण पावसाळा जवळपास 4 महिन्याचा जर कालावधी लक्षात घेतला 120 दिवसांपैकी, जवळपास 80-90 दिवस किंवा 100 दिवस इथे पाऊस पडते रो पावसाळ्यात. किती दिवस? एकसारखं. हे एक मोठं वेगवेगळं काम आहे बरं. भूगोल म्हणजे मोठं वेगवेगळं काम आहे. ठीक आहे. पर्जन्य पाहा लागते. पर्जन्यात पावसाचे दिवस, पर्जन्याचं प्रमाण कुठे जास्त होते, कुठे कमी होते, कारण काय, कारण काय असावे पावसाचं पर्जन्याचं प्रमाण कमी होण्याचं. बरोबर आहे. हे सर्व आपण पुढे शिकू. पाहिजे बरोबर. म्हणजे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे जे खोरं आहे हे पूर्णचं पूर्ण काय आहे? वैशिष्ट्यपूर्ण. एकूण जर विचार केला तर हे सर्वात महत्वपूर्ण खोरं आहे. सातारा कोणाची गादी होती इथे साताऱ्याला? कोणाची गादी होती कोल्हापूर साताऱ्याला? शिवाजी महाराजांचा इतिहास माहित पाहिजे ना आपल्याला. शिवाजी महाराजांचे किती मुलं? एक संभाजी होते, हे तर माहित आहे. आणि एक राजाराम. कोण होतं? नक्की संभाजी, राजाराम. पाहिलं बरोबर. राजाराम आणि संभाजी. शाहू महाराज कोणाचा मुलगा? राजारामचा की संभाजी महाराजांचा? नक्की काहीच्या काही नका सांगू. पाहिजे बरोबर. त्या दोन भावांमध्ये, दोन भावांचा मृत्यू झाल्यानंतर सातारा जे होतं हे सातारा गादी. शाहू महाराज इथे पाहिले ना मित्रो, सातारा गादी. दोन मुलांपैकी, दोन मुलांच्या पत्नी ज्या होत्या त्यांच्यापैकी हे सातारा एकाकडे होतं, एकाकडे कोल्हापूर होतं. आणि त्याच्यातच भांडण. त्याच्यातच काय होते? त्या निमित्ताने काय झालं, त्या भांडणामध्ये काय झालं, ते इथले जे काही शाहू महाराज आणि त्यांच्या आई होत्या येसाबाई, शाहू महाराज आणि येसाबाई, या सर्वच्या या दोघांनाही इकडे कैद करण्यात आलं होतं. यांच्या माध्यमातून या दोघांना, आईला आणि मुलाला कैद करण्यात आलं होतं. परंतु त्यांची तिथून सुटका करण्यात आली नंतर. ठीक आहे. पाहिजे तो एक सर्व इतिहासात आपण पूर्ण शिकू जेव्हा शिवाजी महाराजांचा आपल्याला इतिहास शिकावा लागेल तेव्हा. म्हणून हे जे आहे हे सर्व ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचं खोरं आहे. ऐतिहासिक जे काही हे पूर्ण खोरं आहे, जो काही प्रदेश आहे पूर्ण ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा प्रदेश आहे. इतिहासातही याचा उल्लेख आढळून पूर्णच्या पूर्ण खोऱ्याचा. पाहिजे बरोबर. ठीक आहे. पाहिजे बरोबर. इथे एक गादी होती छत्रपती घराण्याची आणि इथे एक गादी होती छत्रपती घराण्याच्या. 2 गाद्या होत्या. म्हणून याले कुठेतरी अशा प्रकारचे नावं आहेत. शिवाजी सागर, शाहू महाराज जलाशय, राधानगरी धरण, लक्ष्मी सागर, हे असे नावं त्या कारणाने पडलेले आहेत. येथे 2 गाद्या होत्या छत्रपती घराण्याच्या, भोसले घराण्याच्या. त्या 2 गाद्या, एक सातारा आणि एक कोल्हापूर. समजून आलं काय? पाहिजे बरोबर. पद्धतशीर लक्षात आलं काय? नक्की लक्षात आलं काय? आलं का लक्षात? हो. आता 5 मिनिटाचा विचार करा, नंतर जाऊ दुसऱ्या नदीकडे.
कोणत्या नदीवर आहे? कृष्णा नदीवर सातारा जिल्ह्यात वाईजवळ. आलं का लक्षात? नक्की पुढे बघ आता. आहे ना? ठीक आहे. ही होती कृष्णा नदी. आता आता कुठली नदी? हो, कोणती नदी? भीमा नदी. दिसते? पुणे सोलापूर दिसू राहिला? हो, भीमा नदी. ठीक आहे. महाराष्ट्रातल्या लांबीच्या दृष्टीने जर विचार केला तर 2 नंबरची नदी. लांबीच्या दृष्टीने कृष्णेच्या पेक्षा लांब नदी. कशापेक्षा? भीमा. कुठली नदी आहे? भीमा नदी. ठीक आहे. भीमा ही कृष्णेचीच काय आहे? भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. कुठे आहे उगम? हा, पुण्याच्या वरती थोडस. भीमाशंकर काय आहे? भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो. जसं त्र्यंबकेश्वर पाहिलं की नाही आपण काल, हो तसंच हेही ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंग एकूण भारतात आहे. त्या भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्रात आहे सगळे सगळे देव पूजणारे लोक आहे की नाही? 5 आहे म्हटलं. 12 पैकी 5, 50% जवळपास.
ज्योतिर्लिंग कुठे? महाराष्ट्रात आहे. काहून दुसरीकडे पर्वत रांगा नाही आहेत काय? भरपूर आहे. राजस्थानमध्ये पर्वत रांगा आहे, मध्य प्रदेशमध्ये विंध्य आहे, तिकडे जर गेलो मैकल टेकड्या आहे, तिकडे पुढे आणखी टेकड्या आहे सगळे. बरोबर आहे की नाही? 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग कुठे आहेत? महाराष्ट्रात. आणि त्याच्यापैकी काल पाहिलं एक त्र्यंबकेश्वर नाशिक, जेथून गोदावरी नदी उगम पावते. आज पौरवल भीमाशंकर पुणे, जेथून कोणती नदी उगम पावते? भीमा नदी. भीमाशंकर पुणे. कोणची नदी? भीमा नदी. भीमाशंकर पुणे येथून काय होते? उगम पावते. आता जसं आपण पाहिलं होतं की कृष्णा नदी अरबी समुद्रापासून एवढ्या अंतरावर उगम पावते, तशा प्रकारे भीमा नदी अरबी समुद्रापासून किती अंतरावर उगम पावत असेल? तर याच्या उत्तरेला जवळपास भीमेच्या उत्तरेला वरती गेल्यानंतर खंडाळा घाट आहे. कोणता घाट आहे? खंडाळा घाट. जर आपण खंडाळ्यापासून जर विचारात घेतलं तर खंडाळा घाटापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर खाली भीमा नदी उगम पावते. ठीक आहे. आणि जर आपण समुद्र किनाऱ्याचा विचार केला तर ऑलमोस्ट 55 to 60 जवळपास 55 ते 60 किंवा 65 पर्यंत एवढं त्याचं अंतर, एक्झॅक्ट तरी अंतर नसलं तरी सरासरी अंतर आपण 65 पर्यंत जाऊ शकतो. जास्तीत जास्त अंतर याच्यामध्ये किती असू शकते? 65 किलोमीटरचं समुद्र किनारा आणि भीमा नदीमध्ये असू शकते. भीमा नदी पुणेमध्ये उगम पावल्यानंतर पुण्यामधून कुठे प्रवेश करते? सोलापूर. इकडे कुठे वाहत नाही बा, पाहिलं रे. हे जे दिसू आहे तुम्हाला इथे घ्या, हे असं आतमध्ये घुसलेलं दिसू राहिलं महाराष्ट्र, हे इथूनच प्रवेश करते कर्नाटकमध्ये. येथूनच कर्नाटकमध्ये प्रवेश करते. इकडे जाऊन कोणाला भेटते? कृष्णेला भेटते रे. पुढे कोणाला भेटते? कृष्णा. हे वय कृष्णा जे आपण आताच पाहिले कोल्हापूर मधून कर्नाटकमध्ये प्रवेश करते. भीमा नदी भीमाशंकर पुणे येथे उगम पावते. पुण्यामधून सोलापूरमध्ये प्रवेश करते. सोलापूरमधून डायरेक्ट कर्नाटकमध्ये प्रवेश करते. कर्नाटकात कुरगुडी येथे जाऊन कृष्णा नदीस भेटते. म्हणून म्हटलं जाते की भीमा काय आहे? कृष्णेची उपनदी. ओके. पुण्यामधून सोलापूरमध्ये 2च जिल्ह्यात वाहते. किती जिल्ह्यात? 2 जिल्ह्यात किती किलोमीटरचा प्रवास करते? 400. काय रे भाऊ, हे 3 जिल्ह्यात प्रवास करून किती किलोमीटरचा करते? हो, मग हा प्रवास पहा ना, हे जिल्हे पहा ना केवढे आहे. जिल्हे पहा ना कुठे कुठे. हा प्रवास जास्त होईल की हा लांब होईल? हाच लांब होते. म्हणून हा किती आपण भौगोलिक दृष्टिकोनातून नकाशावर करण्याचे प्रयत्न केले ना तर कितीतरी पॉइंट आपले सुटत जातात. म्हणून भूगोल शिकत असताना जास्तीत जास्त मॅप रिडिंग सर्वात महत्त्वाचा विषय आहे. नकाशे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नकाशावरच आपला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा आपल्याला सर्वच्या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन होऊ शकतात, समजू शकतात. नाही तर प्रश्न हा जर पडला तुम्हाला की कृष्णा एवढी मोठी नदी असताना ही फक्त 282 किलोमीटर 3 जिल्ह्यात जाऊ नये 282 एवढा प्रश्न पडू शकते ना. आणि ही 2 जिल्ह्यात जाऊ नये 451. तो प्रश्न इथे क्लिअर होते की बाबा हे जे आहे अंतर हे लांब आहे. हे जे आहे हे जिल्हे जवळ आहे किंवा असं एक मधात त्याचं टोक घुसलेलं म्हणून याचं अंतर कमी आहे. याचं अंतर किती? 451. महाराष्ट्रात किती आहे भीमेची लांबी? 451 किलोमीटर. पण आता महाराष्ट्रातून परत कर्नाटकमध्ये प्रवेश करते, कर्नाटकातून परत आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करते. पुढे जाऊन अरबी कोणत्या समुद्राले? बंगालच्या उपसागराला. कोणत्या समुद्राले? बंगालच्या उपसागराला जाऊन भेटते. म्हणजे तिथे कुठेतरी त्रिभुज प्रदेश निर्माण करते आणि त्रिभुज प्रदेश निर्माण करून मग पुढे जाऊन बंगालच्या उपसागराला भेटते. म्हणजे 3 राज्यामधून तर वाहूच राहिली. 3 राज्यामधून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून तर वाहूच होऊ राहिली. काही प्रश्नच नाही. काय हो, माना कोण हलवता? माना हलवायच्या? अबे ते कृष्णेला जाऊन भेटते ना. कृष्णेला जाऊन भेटते म्हटलं, ते समुद्राला जाऊन भेटत भामटेपणा करायचा नाही. आता 5 मिनिट अगोदर तुम्हाला हे सांगून राहिलो, तुम्ही माना घालून राहिले. होले हो. कृष्णेची उपनदी आहे की नाही? भीमा नदी 2च राज्यात वाहते मित्रांनो. भीमा नदी किती राज्यात? हा, कोणतं? महाराष्ट्र आणि ते पुणे सोलापूर जे होय जिल्हे होय मी राज्य म्हणून राहिलो. किती राज्यातून वाहते? महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये जाऊन कृष्णेस भेटते. आणि मग पुढे कृष्ण आंध्र प्रदेश मधून जाऊन तिकडे पश्चिम येते, बंगालच्या उपसागराला जाऊन भीमा भेटते. काय भीमेने केलाय काय त्रिभुज प्रदेश निर्माण? नाही. आंध्र प्रदेश मध्ये प्रवेश करते का भीमा? नाही. मग एवढे लाईट लागले पाहिजे की नाही? माना हलवायच्या?
माना कोण हलवत असते? ढोरं हलवतात रे भाऊ. माना कोण हलवते? गाय, बैल हे हलवत असतात माना. आपण आहो काय? आपण काय आहो? रक्ता मांसाचे गोडे आहो, माणसं आहो. बरोबर आहे की नाही? आणि आपल्याला सगळ्या प्राण्यांपेक्षा सर्वात जास्त बुद्धी आहे. मग आताच सांगितलेलं 5 मिनिटाच्या अगोदर विसरणे म्हणजे मग आपण कोणते तरी आपल्यामध्ये माणूस बनण्याचे गुण कमी आहेत. बरोबर आहे की नाही? मग आपली गिनती तुम्ही पर्सनली कायच्यामध्ये तुमची गिनती करा तुम्ही जनावरांपैकी. गधे, कुत्रे, घोडे काय वाटत असेल तुम्हाला त्याच्यात ती गिनती करायची. बरोबर नाही काय? 5 मिनिटं अगोदर सांगितलेलं आपण विसरून आलो तर मग आता काय? त्याच्यासाठी इथे बसत असताना इथे आपल्या इथे बरोबर असे भरपूर इन्स्टिट्यूट आहे, कोचिंग क्लासेस आहे. ते कुठेही बसा, काही घेणं नाही, त्याचं घेणं नाही. पण येथे बसत असताना डोके थोडेसे साबूत ठेवूनच बसा. कारण मी कधी काय विचारीन सांगता येत नाही. आपल्याला सरळ पुस्तकाप्रमाणे चालता येत. पुस्तकाचा विषयच नाही ना शिकताना. पुस्तकाचा विषय समजून आलं काय? म्हणून पुस्तकाप्रमाणे प्रश्न विचारलाय आधामात कोणता मास्तरनं तर मग बातच पुस्तकात दिशील बातच सांगून देऊ अशातला भाग नाही. टेन्शनच घ्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं. पाहिजे किती जिल्ह्यामधून? 2च जिल्हे. किती राज्य? 2च राज्य. कृष्णा नदी किती जिल्ह्यामधून? 3. हो थांबते हो. 3 जिल्ह्यांमधून. किती? आणि किती राज्यामधून? 3च राज्यामधून. 3 जिल्हे 3च राज्ये कृष्णा नदी, 2 जिल्हे 2च राज्य भीमा नदी. एवढं तर क्लिअर उरालं पाहिजे. पण 2 जिल्ह्यांमधून पुणेमधून सोलापूरमधून वाहते, कर्नाटकमध्ये प्रवेश करते. कर्नाटकमध्ये कुरगुडी येथे जाऊन कोणत्या नदीत भेटते? कृष्णा नदीत भेटते. येथे भीमा नदी संपली. भीमा नदीचा इथून पुढे काही संबंध नाही. हे त्रिभुज प्रदेश निर्माण करणार आहे काय? आंध्र प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे काय? नाही, कुठेच नाही. तिचं मुख आहे काय? नाही. जे नदी समुद्राला डायरेक्ट भेटतच नाही ते नदी स्वतःचं मुख कसं निर्माण करणार आहे? मुख म्हणजे काय? तर जेथे समुद्राला जाऊन ती नदी भेटत असते तिथे म्हणतात तिचं मुख. बरोबर आहे की नाही? भीमेला स्वतःचं मुखही नाही आहे, मुखावरही प्रश्न येणार नाही. भीमेचा आंध्र प्रदेशशी संबंधित प्रश्न येणार नाही. भीमेचा त्रिभुज प्रदेशा संबंधित प्रश्न येणार नाही. प्रश्न फक्त येथून ते इथपर्यंतच मर्यादित आहे. उगमापासून तर कृष्णा नदीला भेटेपर्यंतच मर्यादित आहे. त्याच्या पलीकडे भीमेवर कोणत्या प्रकारचा प्रश्न येणार? समजून आलं काय? पद्धतशीर पाहायचा होता. ठीक आहे. भीमाशंकर येथे उगम पावते. पुणे जिल्ह्यात वाहत गेल्यानंतर सोलापूरमध्ये प्रवेश करते. सोलापूरमधून कर्नाटकमध्ये कुरगुडी येथे कृष्णा नदीस जाऊन भेटते. एवढं लक्षात येऊ लागलं काय? नक्की लक्षात येऊ लागलं काय? पाहायचं बरोबर. आता या जिल्ह्यात वाहत असताना या जिल्ह्यात पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 4 ते 5 नद्या भीमा नदीला येऊन भेटतात. किती नद्या? तत्पूर्वी जसं आपण पाहिलं की महाराष्ट्रात एकूण जवळपास 451 किलोमीटरचा प्रवास करते, तसंच आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त कर्नाटकमध्ये पण जाते. मग आता महाराष्ट्राचा आणि कर्नाटकचा एकत्रित जर विचार केला तर किती किलोमीटर? 861 किलोमीटर. पूर्ण भारतात म्हणजे या 2 राज्यात जर विचार केला भीमा नदीचा तर भीमा नदी किती किलोमीटर वाहते? 861 किलोमीटर वाहते. त्यापैकी महाराष्ट्रात 451 किलोमीटर वाहते. म्हणजे 410 किलोमीटर कुठे वाहत असेल? कर्नाटकमध्ये वाहते. म्हणजे भीमा नदी हे कर्नाटक पेक्षा जास्त कुठे वाहते? महाराष्ट्रात वाहते. कुठे वाहते? महाराष्ट्रात वाहते. बघ मित्रांनो 10 किलोमीटर की 50 किलोमीटर जास्त? 451 410 41 किलोमीटर जास्त वाहते ते महाराष्ट्रात. किती किलोमीटर? 41 जवळपास. असो तो प्रश्न वेगळा. ठीक आहे. एकूण भारतातील लांबी किती? 8,861 किलोमीटर आणि महाराष्ट्रातील लांबी म्हटलं 451 किलोमीटर आहे. ठीक आहे. आता याला येऊन भेटणाऱ्या उपनद्या. आता पुणे जिल्ह्यातच पहिल्यांदा पुणे जिल्ह्यातच पाहिला कोणत्या नद्या तुम्ही? 1 नदी 2 नदी इंद्रायणी. कोणची? इंद्रायणीच्या काठावर काय आहे? इंद्रायणीच्या काठावर इंद्रायणीमध्ये समाधी घेतली होती. कोण? इंद्रायणीमध्ये समाधी घेतली होती म्हटलं. कोण घेतली होती? बाबुरे तुमचे डोके जाम झाले काय? थंडी कमी झाली आता. थंडी कमी झाली की नाही? इंद्रायणी नदीमध्ये समाधी घेतली होती ज्ञानेश्वर मुक्ताई याच्या आईवडिलांनी. हो म्हणत जा. हो
होय, हो की नाही? ती इंद्रायणीच नदी होय, पुणे जिल्ह्यातली. याच्या काठावर देहू आणि आळंदी असे दोन ठिकाण आहेत महत्वपूर्ण. काय आहे देहू आळंदीला? कोणाची समाधी आहे? देहू आळंदीला समाधी शोध जा. आपण भूगोल शिकू राहिलो, पण काही त्याच्याबरोबर जर क्लिअर होत असतील तर विषय करण्याचे प्रयत्न करायचे. इंद्रायणी नदी पहिल्यांदा येऊन भेटते पुण्यामध्येच भीमा नदीला. ओके, त्यानंतर येते पायदा कोणची? भामा नदी. इंद्रायणी नंतर येते भामा नदी. कोणची नदी? भामा नदी. ठीक आहे, पायदा. आता त्यानंतर पायदा पुढे बघू. हे पुणे समजा, इथे पकडा पुणे. हे जे आहे याचा विचार करायचा, हे पुणे व्हायचं. हे पुणे आहे. पुणेच्या तीरावरून किंवा पुण्यातून, कुठून? पुण्यातून कोणची नदी येऊन भेटते? कोणची नदी? दोन नद्या आहेत ते, मुळा आणि मुठा. प्रश्न कितीतरीदा आलेला आहे की पुणे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे, हे समजलं पाहिजे. ठीक आहे, पुण्यामधून मुळा मुठा येते. पुणे इंडिव्हिज्युअली पुणे म्हणत आम्ही. आता अमरावती म्हटलं तर आपला जिल्हा होईल पूर्ण, पण अमरावती एक्झॅक्ट जर म्हटलं तर अमरावती शहर होईल. तशाच प्रकारे हे पुणे शहर, या पुणे शहरातून किंवा पुणे शहराच्या बाजूने मुळा मुठा वाहत जाते आणि पुढे पुणे शहरातच कोणत्या नदीत भेटते? भीमा नदीत भेटते. ठिकाण राजनगाव. कोणतं ठिकाण? काय आहे राजनगावले? महागणपती. किती गणपती आहेत? 8 आहेत. अष्टविनायक आहेत महाराष्ट्रात, बरोबर आहे की नाही? त्याच्यापैकी एक अष्टविनायक होईल राजनगाव महागणपती. राजनगावचा कोणता गणपती? महागणपती. हे होय ते राजनगाव. राजनगावले मुळा मुठा भीमला येऊन भेटते. कोणाले? भीमा नदीला येऊन. ठीक आहे, एवढं लक्षात घेऊन राहिलं. आता पुणे जिल्ह्यातीलच जवळपास इकडून उगम पावणारी नदी कोणची नदी? घोड नाही, घोड. कोणची नदी? घोड नदी. घोड नदी कुकडी आणि मीना. कोणची आहेत दोन नद्या? कुकडी आणि मीना. या दोन नद्यांपासून बनलेली ही नदी आहे घोड नदी. कोणची नदी? कुकडी आणि म्हणजे कुकडी आणि मीना हे भीमा नदीच्या खोऱ्यातच समाविष्ट आहे, लक्षात ठेवायचं. ही नदी येऊन भेटते येते पुण्यातच येऊन भेटते घोड नदी भीमेला. ठीक आहे, एवढं लक्षात घेऊन राहिलं पाहिजे बा, बरोबर पद्धतशीर लक्षात ठेवा. आता ही नदी येथपर्यंत आल्यानंतर येथून करते पंढरपूर जिल्ह्यात प्रवेश. कुठे? सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात प्रवेश करते. आणि पंढरपूर तालुक्यात याच नदीला काय म्हटलं जाते? हो, चंद्रभागा म्हटलं जाते. आणि पंढरपूरच्या जवळपासच एक नदी येऊन भेटते भीमेला, नीरा. कोणची नदी आहे? नीरा नदी. कोणती नदी येऊन भेटते? नीरा नदी येऊन भेटते, बरोबर आहे की नाही? आता पाहिजे त्यानंतर या साईडला येऊन भेटणारी नदी सोलापूर मध्ये येऊन भेटते सीना. कोणची नदी? सीना. कुठली नदी येऊन भेटते? सीना नदी. त्यानंतर आणखी जर खाली गेलो आपण तर आणखी कोणती नदी येऊन भेटते? काय? भीमा नदीला सोलापूर मध्ये आणखी कुठली नदी येऊन भेटते? काय याच्या व्यतिरिक्त? एवढ्या नद्या पाहिल्या, याच्या व्यतिरिक्त भीमा नदीला आणखी कोणती महाराष्ट्रातली नदी येऊन भेटू शकते का? हा प्रश्न आहे सिंपल सा. आहे काय? अशी लेते पाहू. टेन्शन घेत बसायचं नाही, टेन्शनच नाही घ्यायचं. ठीक आहे, एवढ्या सर्व नद्या अशा प्रकारच्या आपल्याला पद्धतशीर लक्षात ठेवाव्या लागतात. पण भीमा नदी यासाठी महत्वपूर्ण आहे की याच्यावर वसलेले जेवढेही शहर असतील त्यांना सगळ्यांना ऐतिहासिक वारसा आहे. एक देवस्थान म्हणून किंवा एक महत्वपूर्ण ठिकाण म्हणून त्यांना प्रसिद्धी प्राप्त आहे. म्हणून भीमा नदी खूप महत्वाची आहे. भीमा नदीच्या काठावर वसलेले शहर खूप महत्वाचे आहेत. त्यापैकी पुणे, इंद्रायणी,
भामा, मुळा मुठा पुणे, त्यानंतर इकडे राजनगाव, राजनगाव पंढरपूर, पंढरपूर नंतर तिकडे मग सोलापूरमध्ये जर आपण आणखी विचार केला तर आणखी 2-3 शहरं येऊन जातील. ठीक आहे, अशा प्रकारच्या नद्या भीमा नदीला येऊन भेटतात. पाहिजा पुण्यामध्येच किती नद्या येऊन भेटतात? जवळपास 4 नद्या. काही लहान सहान खोरे असतील ते वेगळे, परंतु महत्वपूर्ण किती नद्या येऊन भेटतात? 4. आणखी याच्यात एक नदी आहे वेड नदी. कोणती नदी? वेड नदी. कोणती नदी? वेड नदी. या साईडला येऊन इंद्रायणीच्या जवळपास, भामा आणि इंद्रायणीच्या दरम्यान जवळपास वेड नदी येऊन भीमेला भेटते. त्याच्यानंतर मग मुळामुठा, त्याच्यानंतर राजनगावला त्याच्यानंतर घोड नदी, त्याच्यानंतर मग आल्यानंतर पुढे नीरा नदी जे सोलापूर जिल्ह्यात, त्यानंतर मग सीना नदी जेही सोलापूर जिल्ह्यात किंवा सोलापूर कर्नाटकच्या सीमेवर जवळपास ती जाऊन भेटते. पाहिजे बरोबर समजून आलं काय म्हणतं? लक्षात ठेवा. असा हा पूर्णचा पूर्ण प्रवास आपल्या लक्षात राहिला पाहिजे. कोणत्या कोणत्या शहरातून गेलेली आहे नदी हे पण लक्षात राहिलं पाहिजे. लक्षात येऊ राहिलं काय? आता भीमा कोणाची उपनदी? आणि भीमेच्या उपनद्या या सर्व लक्षात ठेवा. वेड, इंद्रायणी, भामा, मुळा, मुठा, नीरा, सीना. हे नीरामध्ये आणखी एक समाविष्ट करा नदी आहे. कोणती नदी आहे? करा नदी, जे एकत्र नीरामध्ये झालेली आहे. ठीक आहे. असे भरपूर फाटे बुडत जाणार आहे, त्याचं काही एवढं टेन्शन घेत बसायचं नाही. घोड नदी लक्षात ठेवायची. कोणत्या दोन नद्या? कुकडी कोणची आणि एक मीना. या 2 नद्या येऊन भेटतात आणि त्या 2 नद्या मग पुढे घोड नदीच्या नावाने ओळखले जातात आणि पुढे मग ते येऊन भीमा नदीला भेटतात. समजून आलं काय? नक्की पाहिजे रे ओ पाहिजा. समजून आलं काय? घोड नदी टेंभुर्णी येते येऊन भेट. टेंभुर्णी ते टेंभुर्णी ठिकाण आहे पुण्यामध्ये, भोर जिल्ह्यातलं, भोर तालुक्यातलं. कोणचा तालुका? भोर. भोर भोर माहिती आहे तुम्हाला? हो काय गेले होते का तुम्ही कधी? तुम्ही गेले होते काय? मग आहे भोर. भोर हे ठिकाण आहे. त्या भोर ठिकाणापैकी एक छोटंसं गाव टेंभुर्णी. त्या टेंभुर्णी जवळ घोड नदी येऊन भीमा नदीला. समजून आलं काय? पाहिजे रे बाबा, पद्धतशीर लक्षात ठेवा. आलं लक्षात एवढं? आता येऊ आपण धरणांवर, प्रकल्पांवर. आता भीमा नदीवर कोणते कोणते प्रकल्प आहे सांगा? कोणते कोणते प्रकल्प आहे? जोरात बोलत जा. माहित असेल तर जोरात बोलायचं. उजनी धरण आहे. कोणत्या नदीवर आहे? एक्झॅक्ट भीमावर आहे. पाहिजे रे सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण आहे. कोणचं? हा, उजनीचं काही वैशिष्ट्य? उजनी धरण आहे. उजनीचं काही वैशिष्ट्य आहे काय? नाही. बरं, उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव यशवंत सागर. कुठलं? का बरं नाव दिलं यशवंत सागर? आता काय ते यशवंतरावच्या मनाची समाधी तर नाही ना? समाधी तर आपण कराडमध्ये पाहिलं. आता काय जन्म ठिकाण होय? काहीतरी असेल यशवंत सागर नाव देण्याचं कारण. बरं असो, कारण आपण पाहू पुढे. ठीक आहे. कोणतं आहे जलाशयाचं नाव? यशवंत सागर. उजनी धरण. याच्या व्यतिरिक्त काही वैशिष्ट्य उजनी धरणाचं? ठीक आहे. और कोणते धरण? और धरण आहे का काही? त्याला एकच धरण आहे. पूर्ण भीमा नदीवर एकच धरण आहे. खूप महत्वाचं धरण आहे बरं. पिक्चरही निघाला त्याच्यावर. पिक्चर निघाला म्हटलं आणि त्याच्यासाठी सत्याग्रह केला होता लोकांनी. त्या धरण बांधू नये याच्यासाठी. पुणे जिल्ह्याला आहे ते धरण. त्याच्यासाठी सत्याग्रह करण्यात आला होता की हे धरण बांधू नाही पुणे जिल्ह्यात. त्याच्यात कितीतरी लोक मृत्यू पावले होते. त्या सत्याग्रहात, त्या आंदोलनात. तिथून पुढे मग काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवास वाढत गेला त्या लोकांचा. बरं, ते मुळशी काय आहे रे? मुळशी पॅटर्न पिक्चर आहे का माहिती आहे तुम्हाला? मुळशी धरण आहे का? मुळशी पॅटर्न पिक्चर पाहिला का तुम्ही? पाहिजा.
तो आहे की नाही याच्याशी रिलेटेड मी पाहिला नाही रे बा, पाहिजे तुम्ही याच्याशी रिलेटेड आहे का नाही पाहिलं, पण नावावरून लक्षात ठेवायचं. मुळशी धरण आहे, कोणचं आहे? नावाजलेलं आहे, लहान सहान जरी असेल तरी आहे. मुळा नदीवर जवळपास पुणे जिल्ह्यात ते धरण आहे. याच्या व्यतिरिक्त काही धरणं नाहीये, असतील छोटे मोठे तर त्याचा आपल्याला काही अभ्यासात एवढं सर्व विचारलं जाणार नाही. परंतु आपल्याला जर भेटत असतील कुठे तर ते नोट डाऊन करणे, ते राईट डाऊन करणे आणि ते जास्तीच्या नोट्स काढून ते वाचणे नेहमी हे आपल्याला करणं आपलं काम आहे. समजलं काय एवढं? हो समजलं काय? नक्की. किती जिल्ह्यामधून जाते? कुठले कुठले? पुणे आणि सोलापूर. आणि कोणत्या राज्यात प्रवेश करते? कर्नाटक मध्ये प्रवेश करते. पुढे पुढे जाऊन कृष्णाला भेटते. अहो कुठलं ठिकाण? कुरगुडी. कोणतं ठिकाण आहे? कुरगुडी. हो ते अशाच नाव आहे, ते कुरगुडी 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 ते अशाच नाव आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. येथे जाऊन ती कृष्णेला भेटते, भीमा नदी. ओके. भीमा नदीचे जर म्हटलं आपण डाव्या तीरावरून किंवा उजव्या तीरावरून भेटणाऱ्या जर नद्या विचारात घेतल्या तर उजव्या तीरावरून इंद्रायणी, गेड, भामा, मुळा, मुठा, नीरा. ओके. अशा प्रकारच्या नद्या. आणि इकडून जर विचारात घेतल्या तर दोन महत्त्वपूर्ण नद्या म्हटलं, एक घोड नदी आणि दुसरी म्हटलं तर सीना नदी. अशा प्रकारच्या आहे. एवढ्या सर्व उपनद्या आहेत आणि त्या कशा कशा येऊन भेटतात भीमेला हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पद्धतशीर हे सर्वच सर्व आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे. भीमाशंकर हे एक ज्योतिर्लिंग आहे. राजनगाव हे एक अष्टविनायकापैकी एक विनायकाचं स्थळ आहे, महागणपती. ओके. राजनगाव. त्यानंतर आपण आले पंढरपूरला प्रवेश करते. पंढरपूर हे ठिकाण तुम्हाला माहितच आहे, विठ्ठल रुक्मिणींसाठी त्याचं मंदिर आहे तिथे, बरोबर आहे? विठ्ठल रुक्मिणींचंच आहे ना पंढरपूरला. ते पाहिलं. त्यानंतर इंद्रायणी नदीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं. पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदी देहू आळंदी या ठिकाणी वसलेलं आहे. पूर्ण पुणे शहर मुळा मुठा नदीच्या काठी वसलेलं आहे. त्यानंतर शहर पाहिलं, बरोबर हा. पुणे येते. त्यानंतर वाई. कोणतं ठिकाण? वाई. पहिले वाई, नंतर मग वाईच ना? नाही, फक्त डायरेक्ट पुणे. पण महाबळेश्वर आहे ना? आहे काय? काय हो? इकडे तिकडे करायच्या नाही गोष्टी, इकडे तिकडे करायच्या. आपण सातारा नाही पकडलो, आपण कुठे पकडलो? पुणे. पुण्याबद्दल भीमाशंकर. भीमाशंकर हे ठिकाण जे असेल ते पण कोणत्या नदीकाठी आहे? भीमा नदी. त्यानंतर पुणे. ओके. पुणे कोणत्या नदीकाठी? मुळा मुठा नदीकाठी. देहू आळंदी इंद्रायणी नदीकाठी. पेपर मध्ये प्रश्न आलेले आहेत. या तीनही गोष्टीवर पेपर मध्ये प्रश्न आले आहेत. पुणे कोणत्या शहर नदीकाठी वसलेला आहे? मुळा. त्यानंतर देहू आळंदी कोणत्या नदीकाठी वसलेला आहे? हे आलेले आहेत. त्यानंतर राजनगाव महागणपती हे कोणत्या नदीकाठी वसले आहे? ते मुळा मुठाचा संगम आहे, भीमा पण आहे. ठीक आहे. त्यानंतर मग पुढे आल्यानंतर टेंभुर्णी. ओके. त्यानंतर मग सोलापूरमध्ये आल्यानंतर पंढरपूर. ओके. उजनी हेही एक ठिकाणच आहे. उजनी धरण जरी असलं तरी उजनी हे एक काय ठिकाणच आहे, एक शहरच आहे, एक गावच आहे. ठीक आहे. तेथे पण येते. तेथून पुढे मग कर्नाटकमध्ये प्रवेश करते. म्हणजे शहरही आपल्या काही फार प्रमाणात आपले क्लिअर झाले पाहिजे. जे मोस्ट इम्पॉर्टंट शहर आहेत ते, जे जास्तीत जास्त पेपरला विचारले जातात ते. कारण मी तुम्हाला सांगितले की पेपरला कोणतंही शहर विचारलं जाणार नाही. जे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा असलेले, देवस्थानं असलेले असेच शहर पेपरला विचारल्या जातात की कोणत्या नदीकाठी आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर पद्धतशीर लक्षात ठेवा. समजलं का एवढं? काही प्रॉब्लेम याच्यात नाही. याच्या संबंधी जास्त काही धरणाचा विचार करत बसायचा नाही. एक धरण लक्षात ठेवायचं, उजनी धरण सोलापूरमध्ये आहे. त्याच्या जलाशयाचं नाव आहे यशवंत सागर. का नाव दिलं असेल ते शोधण्याचे प्रयत्न करायचे. नाही समजलं तर मी आहोत. समजलं का एवढं? नक्की. हे होय भीमा नदी. भीमा नदी कोणाची उपनदी आहे? कृष्णेची उपनदी आहे. भीमा नदी किती राज्यामधून वाहते? किती जिल्ह्यामधून? महाराष्ट्रातल्या. महाराष्ट्रात एकूण किती प्रवास? 451. किती? पूर्ण भारतात प्रवास 861 किलोमीटरचा पूर्ण प्रवास आहे. ठीक आहे. लक्षात येऊन राहिलं? काय झालं? बरोबर पहा. पद्धतशीर सर्व गोष्टी अशाच्या अशा आपल्या लक्षात राहिल्या पाहिजेत, समजल्या पाहिजे. उदाहरण का लक्षात काही राहिलं का याच्यापैकी? बरोबर पद्धतशीर लक्षात ठेवा. भीमा नदी. ठीक आहे. समजलं?